फलटणमध्ये फिरतोय यासाठी की पूर्वाश्रमी हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब आणि सुभाषराव शिंदे साहेब यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटतो. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं येतं की येणाऱ्या नगरपालिकेला हा फलटण शहर हा ओपन पडलंय आणि दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेले तर नगराध्यक्षपदासाठी तुम्ही उभं राहावा आणि त्यासाठी तुम्ही आमच्या प्रत्येक वार्डामध्ये व्हिजिट द्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी व पूर्वाश्रमी हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब आणि सुभाषराव शिंदे साहेब यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय आणि त्यांचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं आणि चेतनबाईंकडनं. काय मागणी होती त्यांच्याकडून नेमकी? त्यांच्याकडनं अशी मागणी होती की हा फलटण नगरपालिकेचा जो वार्ड आहे, फलटण नगरपालिका आहे ती ओपन पडलेली आहे आणि ओपन पडली असताना तुम्ही आता विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं आहे तर आता तुम्ही का उभं राहत नाही अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने मी लोकांना जाऊन भेटतोय आणि त्यांचं मनोगत जाणून माझा निर्णय घेणार आहे. जनतेकडनं प्रचंड आग्रह आणि जनतेकडनं मला प्रचंड आग्रह आहे. आता त्या आग्रहाखातर पुन्हा एकदा एक राऊंड परत मी एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणार आहे आणि मग जो काही निर्णय लोक घेतील, पक्ष घेईल त्या पद्धतीने माझा निर्णय मी घेणार आहे.